नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. आता पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रायगडात प्रचार तोफा धडाडू लागल्या. तटकरे विरुद्ध गीते थेट लढत. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये आचारसंहिता भंग. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अलिबाग समुद्रात बोट झाली पलटी. जीवितहानी टळली. आणि कणकवलीत मोबाईल शॉप आगीच्या भक्षस्थानी. मालमत्तेची झाली राख. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेग घेत असून रायगडात महायुतीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या विरुद्ध इंडिया आघाडीचे माजी खासदार अनंत गीते यांच्यात काटेकी टक्कर होणार असल्याचं दिसतं. इंडिया आघाडीकडून जिल्हाभरात जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सुनील तटकरे यांच्या होम पिचवर अर्थातच धाटा विभागात 4 एप्रिल रोजी जनसंवाद दौरा होणार आहे. यात इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाड येथील सभेत गीते यांनी हल्लाबोल केला. तोंड बंद करण्याचा प्रयत्न चाललेला आहे की कोणीच बोलू नये विरोधात. आणि ही जर भूमिका कायम राहिली तर लोकशाही जिवंत राहील का? लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एका बॅनरवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. खेडमधील अनिकेत शॉपिंग सेंटर या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी खासगी जागेत लावलेल्या एका बॅनर प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने सदानंद कदम यांचा फोटो लावून सूड घेणाऱ्याने मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा बॅनर कोणतीही परवानगी न घेता लावला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर खेड नगरपालिका कर्मचाऱ्यांनी हा बॅनर तात्काळ हटवला असून पालिका अभियंता प्रणव सस्ते यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. दैनिक सागर कोकणचे मुखपत्र. 6 दशकांची परंपरा, वस्तुनिष्ठ बातम्या, स्थानिक घडामोडी, मान्यवरांचे मनोगत, प्रासंगिक लेख आदींसह साहित्याची मेजवानी. आजच आपल्या नजीकच्या विक्रेत्याकडे सागरची मागणी करा. दैनिक सागर कोकणचे मुखपत्र. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. अलिबाग तालुक्यातील साखरपट्टी भागात समुद्रात प्रवाशांनी भरलेली एक बोट पलटी झाल्याची घटना घडली आहे. थळ येथील समुद्रात असणाऱ्या खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या बोटीला हा अपघात झाला. या बोटीत 15 तरुण होते. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आक्षी साखर येथील 15 तरुण खांदेरी किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावरील जागृत वेताळ देवाला मान देऊन तरुण साखर किनाऱ्यावर परत येत असतानाच अचानक खवळलेल्या समुद्रात त्यांची बोट पलटली. किनाऱ्यावर येताना काहीच अंतर उरले असताना ही दुर्घटना घडली. बोट पलटली आणि तरुण पाण्यात पडले. सुदैवाने सर्वच तरुण पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी तात्काळ समुद्रकिनारा गाठला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल या होलसेल मोबाईल स्पेअर पार्टच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झालं. या आगीत 8 लाखांपेक्षा अधिक सामानाचं नुकसान झालं आहे. लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समध्ये हॉटेल आनंद भुवनचे मालक श्री गणपत्ते यांना ही घटना प्रथम निदर्शनास आली. या आगीत मोबाईल शॉपमधील सामानाची राख झाली. आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालकास दिलासा दिला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील एसटी डेपो परिसरात भीषण वणवा लागला. याच परिसरात आरटीओने जप्त केलेल्या खासगी वाहनांना ठेवण्यात आले होते. त्यातील एका रिक्षाचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांनी आग विझवल्याने इतर वाहनांचे नुकसान टळले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू आहे. या जागेचा तिढा सुटल्याचं म्हटलं जात असून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित होत आहे. या दृष्टीने राणे यांनी सूतोवाच केलं आहे. राणे यांचे दोघे सुपुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. राणे यांची लढत उबाटाचे विनायक राऊत यांच्या विरोधात होईल. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.